सध्या पुण्यामध्ये महापौरांचं ज्या बंगल्याचं नाव आहे ते बदलण्याची मागणी सध्या भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात आलेली आहे। महापौरांच्या बंगल्याला रामदूत असं नाव देण्यात यावं अशा प्रकारचा प्रस्ताव आणि तसं निवेदन नगर सचिव विभागाला आणि आयुक्तांना देखील भाजपांच्या नगरसेवकांनी पत्र देखील दिलेलं आहे। मात्र याला पाहायला गेलं तर एक महापौर जे आहे ते शासकीय निवासस्थान आहे, त्याला याच्यात धर्मात ओढू नये अशा प्रकारे म्हणत विरोध करण्यात आलेला आहे। नेमकं जाणून घेऊया याला विरोध का आहे। आता आपल्यासोबत अनंत घरत आहेत। दादा, काय सांगाल की एकीकडे अयोध्येतील राम मंदिराचं प्रकरण सध्या जास्त चर्चेत आहे, तर दुसरीकडे भाजपकडून आता महापौरांच्या बंगल्याचं नाव रामदूत करण्याचा प्रयत्न केला जातो। काल आहे आता श्रीरामाच्या नावाने यांनी इतक्या वर्ष राजकारण केलं, कार्य तर शून्य, फक्त राजकारण केलं। बाबरी मस्जिदपासून ते आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर शिवसेनेने किमान अंगावर तरी घेतलं सगळ्यांना, ह्यांनी मागेच राहायची भूमिका घेतली आणि त्या राम नावाचा वापर करून सत्तेपर्यंत पोचले। सत्तेपर्यंत पोचून राम मंदिराची यांना सुरक्षा नीट करता आली नाही। राम मंदिर पूजेचा अट्टास यांनी केला, सगळं केलं, कळस पूजनपासून ते भूमिपूजनपासून सगळं भाजपनीच केलं। कुठेही हिंदू धर्मातले महंत दिसले नाही। असं असताना जेव्हा चोरी झाली तेव्हा हे लांब झाले आणि तिथल्या लोकांना, काही लोकांना त्यांच्यावर अरेस्ट झालं असेल, कायदेशीर कारवाई झाली असेल। हा फटका भाजपला अख्ख्या भारतामध्ये बसलेला आहे, मी म्हणेन जगात बसलेला आहे। त्यामध्ये नाचक्की झालेली आहे भारताची, कारण राम मंदिर ही सगळ्यांच्या आधी आपल्या मनातली श्रद्धा आहे। आता काय झालं आहे, कुठेतरी रामाचं नाव वापरू शकत नाही आहेत भाजपवाले, म्हणून हनुमंताचं नाव म्हणून रामदूत हे नाव द्यायचा अट्टास पुणे महापौर बंगल्याला काही नगरसेवकांनी केला। पुणे महानगरपालिकेतल्या त्यांनी एक पत्र पण दिलं नगर सचिवांना, मीडियाच्या माध्यमातून मला कळलं। माझं एकच म्हणणं आहे, पुणेकर म्हणून, करदाता म्हणून आणि एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून, तुम्ही नाव बदलायचं जे काय चाललं आहे ना अट्टास, तो बंद करा। कारण ते संविधानिक पद आहे महापौर, ते कुठल्या जाती धर्माचे पंथाचे नसतात, ते एक पुण्याचे प्रथम नागरिक असतात आणि त्यांचं निवासस्थान म्हणजे महापौर बंगला हा वर्षानुवर्ष तसंच नाव आलेलं आहे। बदलून अट्टास काय करायचं? उद्या एखादा मुस्लिम महापौर झाला तो त्याचं नाव देत बसेल, ख्रिश्चन झाला तो त्याचं नाव देत बसेल, हेच करणार का तुम्ही? आमच्या आणि तुमचा धर्मसत्ता ही राजसत्तेत कशाला मिक्स करताय? धर्म वेगळा आणि राजकारण वेगळं, दोन्ही वेगवेगळं करा। तुम्ही इतके दिवस धर्माच्या नावाने राजकारण केलंय, पण ते पुण्यामध्ये नाही चालणार। काय गरज आहे तुम्हाला पुण्यामध्ये असलं काय करायची? खरंच असं करायची गरज आहे का? भविष्यात मग पुणे महापालिकेचं देखील नाव बदललं होणार, हे काही करू शकतात। म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं, ह्याची सुरुवात ही अशी सुरुवातीत छोट्यातनंच करतात, कोणीतरी बोलणं गरजेचं आहे याला। आणि महापौर बंगल्याला नाव देऊन उद्या जर त्या महापौर बंगल्यामध्ये काय चुकीचे घडलं, काय भ्रष्टाचार झाला, काय झालं, काय समजा घडलं भविष्यात पुढं, किंवा महापौरांवर आरोप झाले पुढं काही विरोधकांकडनं काय झालं, तर मग आमच्या रामदूत म्हणजे हनुमंताचंच नाव खराब होणार आहे ना। ऑलरेडी नाव द्यायच्या आधी आत्ता महापौर बंगल्यामध्ये अनधिकृतपणे वृक्षतोड झाली होती, मीडियात सगळीकडे आम्ही बातम्या बघितलेल्या आहेत। मला सांगा, ती घटना अजून ताजीच आहे, त्याच्यावर कोणी व्यक्त झालेलं नाही आहे, तो विषय दाबला गेला आहे का काय, हा मोठा प्रश्न आहे मला। आणि पुण्यामध्ये एवढे प्रश्न पडलेत, कचऱ्याचा प्रश्न एवढा ढिगाकभर आहे, आपल्या आजूबाजूला इथं कचरा पडलाय, 5-5 नगरसेवक आहेत। आपण जिथं थांबलोय पत्रकार भवनच्या या प्रभागामध्ये 5 नगरसेवक भाजपचे आहेत। काय करतात ते? खड्डे बघा किती पडलेत पुणे शहराला, हे सोडलंय कुठेतरी पुणेकरांनी खड्डे, आरोग्याचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न लक्षात येऊ नये म्हणून हे परत धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करतात। आता पुढे जर प्रस्ताव आला तर तुम्ही असतील किंवा शिवसेनेचे नगरसेवक आहेत, एक देखील पुरेसा असतो विरोध करण्यासाठी, विरोध करणार का? मी एक शिवसैनिक म्हणून माझ्या हनुमंताचे नाव मी जपण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे। मी त्या पद्धतीने आज महापौरांना पण, आयुक्तांना आणि नगर सचिवांना मी पत्र देणार आहे की तुम्ही कुठेही धार्मिक रंग संविधानिक पदामध्ये आणू नये, आणि तसा करायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर नक्की मी त्यापुढे पण जाईल। तुमचे नगरसेवक तुमच्यासोबत असतील? 100% मी त्यांना पण आज कळवणार आहे या विषयामध्ये। पण मी पुणेकर म्हणून करदाता म्हणून माझं म्हणणं आहे आणि सगळ्यांना मान्य आहे की ते संविधानिक पद आहे, तर संविधानिक पदाला संविधानिकच राहू द्या, कुठेही धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न कोणीही करू नये। नक्कीच पुण्यातील महापौर बंगल्याचं नाव रामदूत करण्याचा प्रस्ताव जो आहे तो सध्या भाजपच्या नगरसेवकांकडून देण्यात आला आहे। मात्र संविधानिक पदाला संविधानिकच असू द्या, त्याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकार म्हणत विरोध सध्या दर्शवण्यात येतोय। त्याच्यामुळे या रामदूत हे नाव आता महापौरांच्या बंगल्याला मिळणार की त्याच्या आधीच याचा जो सगळा घाट घातलेला आहे तो हाणून पाडला जातोय शिवसेनेकडून, हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।